नमस्कार मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन टॅग्स म्हणजेच पृच्छ प्रश्न. वाक्याच्या शेवटी जो संक्षिप्त प्रश्न विचारला जातो त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. एखादे विधान केल्यानंतर त्या विधानाबाबतची श्रोत्याकडून खात्री करून घेण्यासाठी किंवा त्याचा होकार मिळवण्यासाठी जो संक्षिप्त प्रश्न वाक्याच्या शेवटी विचारला जातो त्याला क्वेश्चन टॅग किंवा पृच्छ प्रश्न असे म्हणतात. क्वेश्चन टॅग संबंधी काही गोष्टी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. क्वेश्चन टॅग तयार करताना दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहून त्यानंतर कॉमा देतात आणि त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घेऊन वाक्य होकारार्थी असेल तर नॉटचा त्याच्यामध्ये संक्षिप्त रूपाचा वापर करावा लागतो आणि वाक्य नकारार्थी असेल तर ते फक्त सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर त्या वाक्यात आलेले सर्वनाम क्वेश्चन टॅग मध्ये वापरायचे असते. क्वेश्चन टॅगची सुरुवात ही स्मॉल लेटरने होते. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देतात आणि क्वेश्चन टॅग मध्ये जो कोणता कर्ता आहे तो नेहमी त्या कर्त्यासाठीच सर्वनाम वापरावं लागतं. एखादं नाम आलं असेल तर त्यासाठी सर्वनामाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ मोहन गेव मी अ रिंग चा क्वेश्चन टॅग असा होईल डिडंट ही. आता या मोहनसाठी आपण या ठिकाणी ही हे सर्वनाम वापरलेले आहे. नामासाठी नेहमी क्वेश्चन टॅग मध्ये सर्वनामाचा वापर करावा लागतो. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. जसं की ही इज क्लेव्हर तर याचा क्वेश्चन टॅग कसा होईल इजंट ही. किंवा दे वेअर सॅड वेरंट दे म्हणजे विधान किंवा दिलेलं वाक्य हे होकारार्थी होतं म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी झाला. वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. उदाहरणार्थ आय डू नॉट नो द ॲड्रेस याचा टॅग होईल डू आय. किंवा दुसरं उदाहरण रीमा डझंट नो हिम तर याचा क्वेश्चन टॅग होईल डज शी. क्वेश्चन टॅग तयार करताना दिलेल्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्यासाठी डू डज किंवा डीड हे सहाय्यकारी क्रियापद त्या वाक्यातील प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स नुसार वापरतात. उदाहरणार्थ रोहन प्लेज क्रिकेट. आता या वाक्यामध्ये प्लेज हे क्रियापद आहे आणि सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही तर प्लेजचा काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद डज वापरायचं आणि याचा टॅग असा होईल डझंट ही. किंवा दुसरं उदाहरण ही रोट अ लेटर. आता या वाक्यामध्ये रोट हे क्रियापद आहे आणि त्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट म्हणून त्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये डीड वापरावे लागते. म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल डिडंट ही. आय एम ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी आरंट आय असतो आणि आय एम नॉट ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा असतो. उदाहरणार्थ आय एम हॅपी याचा क्वेश्चन टॅग होईल आरंट आय. दुसरं उदाहरण पाहू आपण आय एम नॉट क्लेव्हर तर याचा क्वेश्चन टॅग होईल एम आय. आय एम ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी आरंट आय आणि नकारार्थी म्हणजेच आय एम नॉट ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा असतो. ज्या वाक्याची सुरुवात लेट्स किंवा लेट अस ने होते अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा होतो. उदाहरणार्थ लेट अस स्टडी या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल शॅल वी. किंवा लेट अस कॉल द डॉक्टर शॅल वी असा हा क्वेश्चन टॅग होईल. लेटस ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी शॅल वी असा असतो. जर दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी वाक्य असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी विल यू असा असतो. त्यामध्ये कर्ता दिलेला नसतो आणि कर्ता हा नेहमी यू गृहीत धरायचा असतो म्हणून आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी विल यू असा होतो. उदाहरणार्थ ओबे द ऑर्डर्स याचा क्वेश्चन टॅग होईल विल यू. किंवा कॉल द डॉक्टर याचा क्वेश्चन टॅग होईल विल यू. किंवा प्लीज गिव्ह मी युअर पेन या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल विल यू. जर दिलेल्या वाक्यामध्ये एव्हरीवन किंवा एव्हरीबडी हा कर्ता असेल तर त्या वाक्याच्या क्वेश्चन टॅग मध्ये कर्ता म्हणून दे वापरतात. उदाहरणार्थ एव्हरीवन क्लॅप्ड टॅग होईल डिडंट दे. एव्हरीबडी कुड सी इट याचा टॅग होईल कुडंट दे. फ्यू लिटल सेल्डम हार्डली रेअरली ह्या शब्दांना नकारात्मक अर्थ असतो म्हणून अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग तयार करताना तो होकारार्थी होतो. जसं की माया सेल्डम विजिट्स मुंबई तर त्याचा टॅग होईल डज शी
क्वेश्चन मार्क. किंवा दुसरं उदाहरण, फ्यू पीपल न्यू द आन्सर, याचा टॅग होईल डीड दे आणि क्वेश्चन मार्क. मित्रहो अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमधून क्वेश्चन टॅग या इंग्रजीतील एका घटकाबद्दलची माहिती घेतली. यानंतर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. व्याकरणाचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.